काल एकादशीचा उपवास सोडण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक ठरला होता. त्याचसाठी सकाळी सकाळी कुकर लावला. तुम्हाला तर माहितीच होते, आमच्या घरातल्या लहानग्यांनी उपवास केला होता आणि त्यांना आता खूप भूक लागली असेल. म्हणून मग म्हटलं आज स्वयंपाक लवकरच करून घेऊया. माझी साई बरीच साचली होती, तर म्हटलं चला तूपही करून घेऊ आणि इकडे लोणीही तयार झाली होती. तूप मी आज हातानेच करायला घेतली. कुकरही गार झाला होता आणि सगळ्यात आधी म्हटलं डाळ निथळून घेऊ, म्हणजे मिक्स करायला गूळ त्याच्यात. आम्ही साखरेच्याही पुरणपोळ्या करतो, पण आज गुळाच्या करायच्या ठरवल्या. तुम्हाला सांगते, मी माझ्या माहेरी आजीकडे खूप साऱ्या म्हशी होत्या आणि माझी आजी ना रई खांबाला बांधून रई फिरून फिरून लोणी काढायची आणि त्या लोणीपासून तूप बनवायची. त्या तुपाची चव अप्रतिम असायची. दुपारी लेकीचं पार्सलही आलं होतं. काय काय म्हणून दादाने ओपनही केलं आणि तिच्यासाठी मस्त 2 गाड्या बुक केलेल्या होत्या. तिला नव्हते माहिती, म्हणून मग थोडा जास्तच आनंद झाला होता, सरप्राईज मिळाल्यासारख्या. गाड्यांसोबत बऱ्याच वेळ खेळण्यात आता मस्त बिझी झाली होती आणि गाड्या खेळून खेळून खूप वेळ झाला होता. चल म्हटलं आता अभ्यास करू. लेकही अभ्यासाला बसली होती. आता मी तिचा अभ्यास घेते आणि तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.